नमस्कार. आपण पाहत आहात लातूर लाईव्ह. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. धाराशिवमध्ये तुतारीचा दमदार आवाज, पराभवातही विजयाची चाहूल. नमस्कार. धाराशिवच्या राजकीय रणांगणातून एक मोठी बातमी समोर येते. नगरपालिकेचा निकाल लागला असला तरी खऱ्या अर्थानं चर्चा रंगली आहे ती तुतारीची. नगराध्यक्षपद थोडक्यात हुकलं, पण शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं धाराशिवच्या राजकारणात पुन्हा एकदा आपली पकड मजबूत असल्याचं सिद्ध केलंय. काय आहे या निकालाचा इनसाईड रिपोर्ट, पाहूया विशेष बातमीतून. काटेकी टक्कर आणि 18,000चा आकडा. धाराशिवच्या नगरपालिकेत नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार परवीन खलिफा कुरेशी यांनी 18,504 मते घेत विरोधकांना घाम फोडला. केवळ 2,275 मतांच्या अल्प फरकाने विजय हुकला असला तरी या निकालाने हे स्पष्ट केलंय की धाराशिव शहरात तुतारीचा मानणारा वर्ग आजही मोठा आहे आणि ठाम आहे. नगरपालिकेत पवार पॅटर्नची एंट्री फक्त नगराध्यक्षपदाची लढतच नाही, तर नगरसेवक पदासाठी सुद्धा तुतारीने आपली ताकद दाखवून दिली आहे. 8 नगरसेवक निवडून आणत पक्षाने शहराच्या सत्तेत आपला वरचष्मा निर्माण केला आहे आणि या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालेलं असून आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी ही एक मोठी वॉर्मअप मानली जाते आहे. या निकालाचे पडसाद आता संपूर्ण जिल्ह्यात उमटत आहेत आणि विशेष म्हणजे अजित पवार गटात गेलेले अनेक जुने कार्यकर्ते आता पुन्हा एकदा शरद पवार साहेबांच्या निष्ठेची भाषा करू लागले आहेत. जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्रतापसिंह पाटील यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी आता वाढू लागली आहे. आम्ही मूळचेच राष्ट्रवादीचे म्हणत अनेकांनी तुतारीकडून उमेदवारीची तयारी दर्शवली आहे. विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम. कळंब धाराशिव असो की भूम परंडा वाशी, या निकालाने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची समीकरणं बदलली आहेत. कार्यकर्त्यांनी आता उघडपणे भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. जर महायुतीत उमेदवारी मिळाली नाही तर तुतारी हाच अनेकांसाठी पहिला पर्याय ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. थोडक्यात सांगायचं तर धाराशिव नगरपालिकेनं केवळ निकाल दिला नाही तर आगामी काळात जिल्ह्यात तुतारीला चांगले दिवस येणार याचे संकेत दिले आहेत. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रणधुमाळीत तुतारीचा आवाज किती मोठ्याने घुमका हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.